येवलेवाडी टोल नाका कडेगावकरांना माफ करा, मनसेची आक्रमक मागणी. अपूर्ण रस्त्यांवर टोल वसुली अन्यायकारक. विशाल शिंदे. कराड ते विटा या राज्यमार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्याविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कडेगाव तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोल माफी द्यावी अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी मनसेचे कार्यकर्ते विशाल शिंदे यांनी या संदर्भात निवेदन देत सांगितले की संबंधित राज्यमार्गावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत। विशेषतः सुर्ली घाट परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। तसेच अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, सिग्नल व्यवस्था तसेच सुरक्षेसाठी आवश्यक असणारे लोखंडी बॅरिकेड्स आणि अन्य सुविधा नसल्याने अपघाताचा धोका वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले। रस्त्याची सर्व कामे पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुली सुरू करणे हे नागरिकांवर अन्यायकारक असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे। मनसेच्या वतीने प्रशासनाकडे कडेगाव तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमधून संपूर्ण माफी देण्याची मागणी करण्यात आली। तसेच सुर्ली घाटासह अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून रस्त्यावर आवश्यक त्या सुविधा त्वरित बसवाव्यात अशीही मागणी करण्यात आली। नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही विशाल शिंदे यांनी दिलाय। यावेळी अजय शिंदे, संदीप मोहिते, अल्पेश आंबवडे, सागर जाधव उपस्थित होते। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क। एकच नजर, चौफेर खबर। जय महाराष्ट्र। मी विशाल शिंदे, मनसे कडेगाव तालुका अध्यक्ष। आता मी जो येवलेवाडीचा आपला टोल नाका चालू झाला आहे त्या टोल नाक्याच्या इथे आहे। आम्ही मनसेच्या माध्यमातून आत्ताच जे टोल नाक्याचे जे टोल नाका बघतोय त्यांच्याकडे एक निवेदन दिलं आहे की जे कडेगाव तालुक्यामधले आपले नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना इथे टोल माफ झाला पाहिजे, यासाठी आत्ता आम्ही निवेदन दिलं आहे। त्या निवेदनात आम्ही असंही सांगितलंय की जर का आपण टोल माफ केला नाही तर आम्ही भविष्यात या टोलच्या विरोधात आंदोलन देखील करू। तसेच या टोल नाक्या बाबतीत या लोकांनी काही अटी घातल्या आहेत, त्यामध्ये या ठिकाणी जे कडेगावमध्ये नागरिक आहेत आजूबाजूच्या गावाचे त्यांना 350 रुपयाचा हा पास देणार आहेत। ते त्या 350 रुपयाच्या पासमध्ये महिना 350 रुपयाचा पास आहे। त्या पासमध्ये तुम्ही कधीही येऊन जाऊ शकता, पण 350 रुपयाचा पास हा आमच्या शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही आहे, कारण की दिवसातून 2 ते 3 फेऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्या इकडे तिकडे होत असतात। तर माझी या टोल प्रशासनाला विनंती आहे की आपण आमचं जे कडेगाव